कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आणि सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। अंगारकी चतुर्थी म्हटली की आपण मोदक करतो, परंतु इथे मी तळणीचे मोदक दाखवणार आहे। आणि नेहमीचे जे आपण मोदक करतो ते ओल्या खोबऱ्याचे असतात किंवा उकडीचे असतात। मी इथे तळणीचे मोदक आणि त्यामध्ये आपण खजुराचे मोदक बघणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी मैदा वापरलेला आहे। मैद्याच्याऐवजी तुम्ही कणकेचा सुद्धा वापर करू शकता, परंतु मैदा घातल्याने जास्तच छान चव येते। त्यामुळे मी मैदा इथे छान मळून घेतलेला आहे आणि थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ। त्याच्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 खजूर मी छानपैकी परतून घेतले आहे। ते परतल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे आहे आणि त्याच तुपामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत। डेसिकेटेड कोकोनटला थोडा गोडवा असतोच, खजुराला सुद्धा गोडवा असतो, त्यामुळे जर तुम्हाला साखर स्किप करायची असेल तर तुम्ही ती स्किप करू शकता, परंतु मी इथे साखरेचा वापर करणार आहे। त्यानंतर आता डेसिकेटेड कोकोनट छान परतून घेतलं। हे परतायला वेळ लागत नाही, त्यामुळे गॅस मंदच ठेवायचा आणि लगेच तो बंदही करायचा त्याचा थोडासा रंग बदलल्यावर। आणि मग त्यानंतर मी याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। मिल्क पावडर टाकल्याने या सारणाची चव जास्त वाढते। त्यानंतर परत एकदा याच्यामध्ये तळलेले ते खजूर आपण घालून घेतले, याला मिक्स करून घेतलं आणि थोडी खसखस घालून घेतली। खसखस घातल्यानंतर याला मिक्स करून आपण याच्यामध्ये थोडीशी वेलदोडा पूड घालून घेतलेली आहे आणि त्याला मिक्स करून घेतला आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण साखर घातलेली आहे। ज्याप्रमाणे मी सांगितलं की साखर ही ऑप्शनल आहे, कोणाला जर साखर खायची नसेल तर ती नाही घातली तरी चालते, किंवा त्याचबरोबर तुम्ही इथे गुळाचाही वापर करू शकता। मग आपण मिक्सरमधनं हे सारण मी एकदा फिरवून घेतलेलं आहे। असं आपल्याला सारण मिळालं आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल घालून ही अशी छोटीशी पोळी लाटणार आहोत आणि त्यामध्ये ते सारण भरणार आहोत। इथे मी कणभरही कणिक किंवा मैदा वरून लावलेला नाही, कारण त्यामुळे तेल खराब होतं। त्यामुळे थोडंसं तेल घालून मी लाटून घेतलेली आहे पारी आणि त्यामध्ये हे सारण भरलेलं आहे। आणि मग त्यानंतर आपण हे सगळे मोदक तळून घेणार आहोत आणि आपले अतिशय चविष्ट आणि टेस्टी असे तळणीचे मोदक आणि तेही खजुराचे मोदक तयार झाले। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।